विद्यार्थी मित्र, तुम्हाला सर्वांचं फिजिक्स कट्ट्यामध्ये परत एक वेळ स्वागत आहे. मागच्या 2 लेक्चर पासून कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन हा 3rd नंबरचा युनिट आपण सुरू केला होता. तिथल्या मागच्या 2 लेक्चरमध्ये म्हणजे पहिल्या लेक्चरमध्ये इंट्रोडक्टरी पार्ट इंट्रोड्यूस केला होता की गॅस म्हणजे काय, गॅस लॉ म्हणजे काय, ह्या गोष्टी त्यात कव्हर केल्या होत्या. सेकंड लेक्चरमध्ये हीट आणि टेम्परेचर या दोघांमधला नेमका फरक काय, हीट म्हणजे काय होते, टेम्परेचर म्हणजे काय होते, हीटची युनिट काय, टेम्परेचरची युनिट काय, टेम्परेचरचे किती स्केल आहे, ह्या गोष्टी आपण त्यात कव्हर केल्या होत्या. आज तिसऱ्या लेक्चरमध्ये याच युनिट मधल्या काही महत्त्वाच्या इम्पॉर्टंट टर्म्स आपण डिफाइन करणार. मग त्यात ऍब्सोल्यूट टेम्परेचर म्हणजे काय, ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचर म्हणजे काय, मोल म्हणजे काय, अवोगॅड्रो नंबर, अवोगॅड्रो हायपोथेसिस, या सगळ्या गोष्टी आपण याच्यात कव्हर करणार. त्यातला पहिला टॉपिक सगळ्यात पहिले ऍब्सोल्यूट टेम्परेचर म्हणजे काय. तर ऍब्सोल्यूट टेम्परेचर समजून घेण्यासाठी आयडियल गॅस इक्वेशन हे माहीत असणं आवश्यक आहे. मग प्रश्न पडते की आयडियल गॅस म्हणजे काय. गॅस तर आतापर्यंत बरेच वेळा शब्द वापरलेला आहे, यूज केलेला आहे, ऐकलेला आहे, पण आयडियल गॅस हा शब्द आतापर्यंत नवीन आलेला आहे. आयडियल गॅस म्हणजे नेमकं काय. तर आयडियल गॅसचे सरळ साधी सोपे डेफिनेशन म्हणजे असा गॅस की जो सगळेचे सगळे गॅसचे लॉ ओबे करते कुठल्याही टेम्परेचरवर, दॅट इज कॉल्ड एज आयडियल गॅस. आयडियल गॅस आणखी पुढे दुसऱ्या तिसऱ्या लेक्चरमध्ये इथून इंट्रोड्यूस होईल. आयडियल गॅसचा पूर्ण रिअल गॅस आणि आयडियल गॅसचा डिफरन्स पाहणार आहोत. फक्त तात्पुरते एवढं लक्षात ठेवा की आयडियल गॅस म्हणजे नेमका आहे काय. तर आयडियल गॅस म्हणजे असा गॅस की जो गॅसचे सगळे लॉ ओबे करतो. पण गॅसचे लॉ आपण 3 पाहिले, बॉइल्स लॉ, चार्ल्स लॉ आणि गे-लुसाक लॉ. या तिन्ही लॉ मध्ये 3 पॅरामीटर आहेत. 3 पॅरामीटरच्या भरोशावर तो डिफाइन केले होते. तिन्ही लॉ, टेम्परेचर, प्रेशर आणि व्हॉल्यूम. या तिघांचं रिलेशन आयडियल गॅस मध्ये काही अशा प्रकारे आहे. कोणाकोणाचं रिलेशन, तर रिलेशन बिटवीन टेम्परेचर, प्रेशर अँड व्हॉल्यूम. या तिघांच्या रिलेशन मध्ये आयडियल गॅस साठी हेच रिलेशन असं लिहिलं जातं, फॉर आयडियल गॅस PV is directly proportional to the T. P stand for pressure, V stand for volume is directly proportional to the T. T stand for temperature. म्हणजे असणार प्रेशर आणि व्हॉल्यूमचा प्रोडक्ट हा टेम्परेचरला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. प्रोपोर्शनल साइन काढल्यावर आपण लिहू काय शकतो, कॉन्स्टंट. देयरफॉर PV equal to constant into T. That constant is taken as R. This R is constant is called as universal gas constant. Parade R is called as constant which is universal gas constant. ज्याची व्हॅल्यू आज आपण फाइंड करतो. हे किती साठी आहे, तर हे असणार इक्वेशन फॉर 1 मोल साठी. बट हेच इक्वेशन जर का फॉर n मोल काढायचं फाइंड आउट केलं, हेच इक्वेशन असं लिहिलं जाईल, PV इक्वल टू nRT. P प्रेशर, V व्हॉल्यूम, वरचं जसं आहे तसं, RT इक्वेशन परत जसं तसं. मग n काय, n म्हणजे नंबर ऑफ मोल्स आणि मोल्स म्हणजे परत काय ते आज परत आपण इंट्रोड्यूस करणार. हा लॉ कोणासाठी दिलेला आहे, तर फॉर 1 मोल साठी. आणि हे इक्वेशन कोणासाठी येत आहे, तर फॉर n मोल साठी. पण बेसिक आयडियल गॅस इक्वेशन काय, तर PV इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द T. म्हणजे प्रोडक्ट ऑफ प्रेशर अँड व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द टेम्परेचर. मग जर या केस मध्ये मी दोघांपैकी एक जर का कॉन्स्टंट ठेवला, म्हणजे कन्सिडर करतो की पहिल्यांदा प्रेशर कॉन्स्टंट ठेवले, प्रेशर कॉन्स्टंट ठेवलं तर रिलेशन कोणाकोणामध्ये झालं, व्हॉल्यूम आणि टेम्परेचर मध्ये. याचा अर्थ जसं जसं मी टेम्परेचर वाढवत जाईल तसं तसं व्हॉल्यूम वाढत जाईल, किंवा याचे नेमकं उलट, जसं जसं टेम्परेचर मी कमी करत जाईल तसं तसं परत व्हॉल्यूम कमी कमी होत जाईल. किंवा दुसऱ्या केस मध्ये जर का मी व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवला तर मग रिलेशन कोणाकोणामधलं आहे,
प्रेशर आणि टेम्परेचर. जसं जसं प्रेशर इन्क्रीज करत जाईल तसं तसं टेम्परेचर इन्क्रीज होत आहे, किंवा जसं जसं टेम्परेचर इन्क्रीज होतं तसं तसं प्रेशर इन्क्रीज होत आहे, वाईस वर्सा. याचाच उपयोग करून याच्या पुढची टर्म म्हणजे ऍब्सोल्यूट टेम्परेचर म्हणजे काय हे आपल्याला इथं पाहायचं. जर का या लॉला फ्रॉम आयडियल गॅस इक्वेशन we can write PV is directly proportional to the T. PV हा T ला कसा आहे तर डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. जर का याच्यात व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवलं म्हणजे कोणासाठी फॉर कॉन्स्टंट व्हॉल्यूम हे इक्वेशन काय लिहिलं जाईल P is directly proportional to the T. कॉन्स्टंट व्हॉल्यूम साठी तेच इक्वेशन काय बनलेलं आहे तर P is directly proportional to the T. याचा अर्थ काय की जसं जसं मी टेम्परेचर इन्क्रीज करत जाईल तसं तसं प्रेशर इन्क्रीज होत जाईल, किंवा जसं जसं टेम्परेचर मी कमी करत जाईल तसं तसं प्रेशर कमी होत जाईल. मग याचाच अभ्यास करून विल्यम थॉम्सन नावाच्या सायंटिस्टने एक एक्सपेरिमेंट केला. विल्यम थॉम्सनला नंतर केल्विन म्हटलं गेलं. जे आपण केल्विनची स्केल शिकतो ते विल्यम थॉम्सन नावाच्या सायंटिस्टने इंट्रोड्यूस केले. त्यालाच नंतर लॉर्ड केल्विन म्हणून ओळखण्यात आलं आणि त्या स्केलला त्याच्या ऑनरसाठी नाव दिलं गेलं, ती केल्विन स्केल. जसं आपण टेम्परेचर मेजर करताना 3 स्केल शिकलो. पहिली स्केल म्हणजे सेल्सिअस, दुसरी स्केल दॅट इज फॅरेनहाइट आणि थर्ड म्हणजे केल्विनची. केल्विनची स्केल जी आहे ती इथून इंट्रोड्यूस झाली. कशी मग नेमका कोणता एक्सपेरिमेंट केलेला आहे विल्यम थॉम्सन किंवा केल्विन. आता या रिलेशन काय दिसत आहे आपल्याला P इज डायरेक्टली प्रोपोर्शनल T. याचा अर्थ रिलेशन फक्त दोघांमधलं प्रेशर आणि टेम्परेचर. मग तोच एक्सपेरिमेंट करत असताना विल्यम थॉम्सन काही गॅसच्या रिस्पेक्ट टू वेगवेगळ्या गॅसच्या रिस्पेक्ट टू एक्सपेरिमेंट परफॉर्म केला. आता कोणते कोणते दोन टर्म आहेत प्रेशर आणि टेम्परेचर. आपण काय म्हणतो की जसं जसं टेम्परेचर वाढवणार आहे तसं तसं प्रेशर कमी होईल, किंवा जसं जसं टेम्परेचर कमी करतं तसं तसं प्रेशर कमी होणार आहे. याचा अर्थ प्रेशर टेम्परेचरवर प्रेशर डिपेंड आहे. म्हणजे प्रेशर टेम्परेचर कमी जास्त केलं तर प्रेशर कमी जास्त होऊन राहिलं. म्हणजे कॉज कोण आहे तर टेम्परेचर. मग टेम्परेचर कॉज असल्याने तो कोण्या ऍक्सिस वर येणार आहे तर आन्सर एक्स ऍक्सिस वर. म्हणजे एक्स ऍक्सिस वर कोण घेता येते टेम्परेचर. इफेक्ट कोण आहे इफेक्ट आहे प्रेशर. सो इट इज टेकन ॲट वाय ऍक्सिस. ओके. मग हे जे टेम्परेचर घेतलेलं आहे ऍट द सेंटर इट इज कन्सिडर ॲज 0 डिग्री सेल्सिअस. सेंटरवर टेम्परेचर आपण किती कन्सिडर केलेलं आहे तर 0 डिग्री सेल्सिअस. त्या सायंटिस्टने एक्सप्लेन करताना काय केलेलं आहे त्याला वेगवेगळ्या प्रकारचे गॅस घेतले आणि ते गॅस घेत असताना हळूहळू टेम्परेचर कमी कमी करत गेले आणि त्याचं प्रेशर मेजर करत गेला. पण या केसमध्ये व्हॉल्यूम कसं ठेवलेलं आहे त्या आन्सर आहे कॉन्स्टंट. ज्या केसमध्ये व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवलेलं आहे त्याच केसमध्ये रिलेशन कोणाचं पाहिलेलं आहे प्रेशर आणि टेम्परेचर. म्हणजे एखाद्या कंटेनरमध्ये मी गॅस घेतलेला आणि त्या कंटेनरचा व्हॉल्यूम कसा आहे तो फिक्स आहे. आता त्या कंटेनरचं टेम्परेचर मी हळूहळू कमी करणार. टेम्परेचर हळूहळू कमी केलं तर टेम्परेचर आणि प्रेशर मधलं रिलेशन एकामेकाला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. जसं जसं मी टेम्परेचर कमी करत होतो तसं तसं त्याचं प्रेशर कमी कमी होतं. म्हणून कन्सिडर करतो की एका कुठल्या तरी पर्टिक्युलर टेम्परेचरवर त्या गॅसचं प्रेशर काहीतरी इथं प्रेझेंट होतं. कन्सिडर करतो की हा गॅस फर्स्ट आहे. पहिल्या नंबरचा गॅस कुठलाही गॅस असेल, हायड्रोजन असेल, ऑक्सिजन असेल, नायट्रोजन असेल, कुठलाही गॅस त्याच्याबद्दलचं एक्सप्लेन करणार. काय कन्सिडर केलं सगळ्यात पहिल्यांदा की कुठला तरी गॅस घेतलेला आहे त्या गॅसच्या पर्टिक्युलर टेम्परेचरवर त्याचं काहीतरी प्रेशर आहे. आता हळूहळू काय करणार आपण की टेम्परेचर कमी कमी करत जाऊ आणि त्याचा रिझल्ट कुठं एक्सप्रेस करू प्रेशरच्या रिस्पेक्ट. आता मी थोडंफार टेम्परेचर कमी केलं तर प्रेशर कमी झालं. का बरं कारण की टेम्परेचर आणि प्रेशर एकामेकाला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. परत टेम्परेचर कमी केलं परत प्रेशर कमी झालं, परत टेम्परेचर कमी केलं परत प्रेशर काहीतरी कमी झालं. म्हणजे जसं जसं मी टेम्परेचर कमी कमी करत तसं तसं प्रेशर कमी कमी करत. अशी एक वेळ येईल की जिथं टेम्परेचर ते 0 झालंय
पण प्रेशर मात्र अजून काहीतरी, प्रेशर अजून खाली टेकलेलं नाही, याचा अर्थ प्रेशर झिरो झालेला नाहीये. फक्त झिरो कोण झालं आपलं, ते टेम्परेचर. हळूहळू टेम्परेचर कमी करत गेलो, कुठपर्यंत कमी पोहोचलो, 0 डिग्री सेल्सिअस, पण तरी अजूनही प्रेशर काहीतरी प्रेझेंट आहे. याच्या आणखी खाली मी आणखी काहीतरी टेम्परेचर कमी केलं, मला हा पॉइंट भेटला. आणखी काहीतरी टेम्परेचर कमी केलं, मला हा पॉइंट भेटला. म्हणजेच नेमकं मी काय केलं की टेम्परेचर हळूहळू कमी करत गेलो आणि त्याच्या रिस्पेक्ट टू प्रेशर मेजर करत गेलो. ग्राफ वाईज जेव्हा मी ते ड्रॉ करायचा प्रयत्न केला तर असे साधारणतः मला पॉइंट भेटले. पण एका पर्टिक्युलर पॉइंटवर आल्यानंतर अजून जर का मी टेम्परेचर कमी केलं, परत एक एका पर्टिक्युलर पॉइंटवर आल्यानंतर अजून जर का मी टेम्परेचर कमी केलं तर गॅस हा लिक्विड मध्ये कन्व्हर्ट होतो. एका टेम्परेचरच्या आणखी जर का टेम्परेचर मी कमी केलं तर गॅस हा लिक्विड मध्ये कन्व्हर्ट होतो. म्हणजेच काय की सॉलिडचं लिक्विड, लिक्विडचं गॅस मध्ये कसं कन्व्हर्ट केलं आपण, तर सॉलिडला हीट दिली, लिक्विड मध्ये कन्व्हर्ट झालं, लिक्विडला परत हीट दिली, तो गॅस मध्ये कन्व्हर्ट झाला. हे झाली एक प्रोसेस. रिव्हर्स प्रोसेस कशी होईल, हीट देत गेलो म्हणून सॉलिड टू लिक्विड, लिक्विड टू गॅस. आता हीट काढत जाईल तर लिक्विड टू गॅस, गॅस टू लिक्विड आणि लिक्विड टू सॉलिड, अशी रिव्हर्स रिएक्शन तयार होतात. मग एक पर्टिक्युलर असं काहीतरी टेम्परेचर येऊन जाईल की त्या टेम्परेचरपेक्षा अजून जर का तुम्ही टेम्परेचर कमी केलं तर मात्र आता इथं गॅसचं कन्व्हर्जन हे कोणात होत आहे, तर लिक्विड मध्ये होत आहे. म्हणजे इथपर्यंत आपल्याला गॅस एक्झिस्ट आहे. अजून जर का मी टेम्परेचर कमी केलं तर मात्र त्या केसमध्ये गॅस हा लिक्विड मध्ये कन्व्हर्ट होतो. आता असणारे पॉइंट किंवा दिसणारे पॉइंट एक तर गोष्ट लक्षात आली आहे की जेवढे काही पॉइंट मी ड्रॉ करत आहोत त्याचा एक पर्टिक्युलर शेप आहे. हे जर का सगळे पॉइंट मी एका लाईनला ड्रॉ करायचा प्रयत्न केला तर अशी काहीतरी एक लाईन भेटेल. बरं, आता हे झालं सिंगल गॅस साठी, एका कुठल्या पर्टिक्युलर गॅस साठी. मी दुसरा कुठला तरी गॅस घेतो, गॅस सेकंड. आता कन्सिडर करतो की वरचा हायड्रोजन आहे, खालचा नायट्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, कुठलाही एखादा गॅस, तुम्ही कोणताही गॅस घेऊ शकता. सगळ्या गॅससाठी हे लॉ ओबे होते. आता दुसऱ्या गॅसच्या बाबतीत परत एका पर्टिक्युलर टेम्परेचरवर त्याचं काहीतरी प्रेशर भेटलं, परत टेम्परेचर कमी केलं, प्रेशर कमी होतं, परत टेम्परेचर कमी केलं, प्रेशर कमी होतं, परत टेम्परेचर कमी केलं, प्रेशर कमी होतं. याचा अर्थ जसं जसं मी टेम्परेचर कमी करत आहोत तसं तसं प्रेशरही कमी कमी होत आहे. मग परत एका 0 डिग्री सेल्सिअस वर आल्यानंतर टेम्परेचर 0 झालंय पण अजूनही काहीतरी प्रेशर प्रेझेंट आहे. या केस मध्ये आणखी मी टेम्परेचर हळूहळू कमी करत गेलो, परत टेम्परेचर कमी केलं, परत टेम्परेचर कमी, परत वरच्या सारखंच पॉइंट मला खाली भेटत. वरचा गॅस वेगळा आहे, खालचा गॅस वेगळा आहे, पण दोघांचे नेचर हे एकसारखं आहे त्या ग्राफवर. परत मी सेकंड गॅसची लाईन ड्रॉ केली, असं काहीतरी भेटत. पण याच्यापेक्षा जर का आणखी मी टेम्परेचर कमी केलं तर आपला असणारा गॅस हा लिक्विड मध्ये कन्व्हर्ट होतो. म्हणून याच्यापेक्षा आणखी खाली जाऊ शकत नाही. या टेम्परेचर पेक्षा आणखी काही टेम्परेचर मी खाली कमी करू शकत नाही, कारण की गॅसचं कन्व्हर्जन कशात होत आहे, ते लिक्विड मध्ये. मग माझं एक ऑप्शन आहे किंवा या ऑब्झर्वेशन असं दिसत आहे की दोन्ही वेळेस गॅसचं बिहेवियर कसं आहे, एकसारखं आहे. गॅसचं बिहेवियर जर का एकसारखं असेल तर मी ते मागं पॉइंट एक्सटेंड करतो. जसं आपण बायप्रिझम मध्ये शिकलो, बायप्रिझम मध्ये शिकू ऍक्च्युअली बायप्रिझम मध्ये असं करावं लागते की बाबा लेन्स मागं हे व्हर्च्युअल इमेज घेतलं असेल. तसंच इथं करतो की एका पर्टिक्युलर टेम्परेचरवर आल्यानंतर आता याच्यापेक्षा टेम्परेचर कमी करू शकत नाही, पण दोघांचे नेचर एकसारखं आहे, तर ह्या दोन्हीच्या दोन्ही लाईन मी मागे एक्सटेंड करतो. या दोन्ही लाईन जेव्हा एक्सटेंड करतो तेव्हा असं लक्षात आलं की दोन्ही लाईन ह्या एकाच पॉइंटला मीट होत आहेत. दोन्हीच्या दोन्ही लाईन ह्या एकाच पॉइंटला जाऊन मीट होत आहेत आणि जे टेम्परेचर भेटलं ते टेम्परेचर भेटलं -273.15 डिग्री सेल्सिअस. ज्या टेम्परेचरवर या दोन्हीच्या दोन्ही लाईन मीट होत आहेत ते टेम्परेचर किती भेटत आहे, -273.15 डिग्री सेल्सिअस. मायनस का बरं, कारण ते 0च्या लेफ्ट हँड साइडला. मग असं टेम्परेचर की ज्या टेम्परेचर मध्ये कोण 0 चाललंय तर प्रेशर 0 चाललंय.
कोण झिरो झालाय? प्रेशर झिरो झालाय. प्रेशर झिरो झालं म्हणजेच काय? कारण की पूर्णच्या पूर्ण वाय ऍक्सिस आता कोलॅप्स कुठून आले? ग्राउंड म्हणजे झिरो लेवल. टेम्परेचर का आपल्या इथे झिरो. आपण हळूहळू टेम्परेचर कमी कमी करत गेलो. मग एक्सपेरिमेंट फक्त कोणासाठी उरला होता? तर प्रेशर झिरो करायसाठी. मग आपल्याला तो पॉइंट भेटून गेला की जर का टेम्परेचर -273.15 असलं तर या केस मध्ये प्रेशर किती राहत आहे? तर झिरो राहत. आता प्रेशर झिरो राहत आहे तर प्रेशरचा फॉर्म्युला काय? बेसिक फॉर्म्युला आपला जो प्रेशर इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. आता प्रेशर जर का झिरो म्हटलं तर हे दोन्ही क्वांटिटी झिरो होतील किंवा आता कन्सिडर करतो की कशावर डिपेंड करते? तर फोर्सवर डिपेंड करते. प्रेशर इज डिपेंड ऑन फोर्स. फोर्सचा फॉर्म्युला F इक्वल टू m into a अपॉन कॅपिटल A. m मास, स्मॉल a एक्सेलरेशन, कॅपिटल A एरिया. परत m स्केलर फिजिकल क्वांटिटी. मग डिपेंड कोणावर करता येते? एक्सेलरेशन वर. परत एक्सेलरेशनचा पार्ट करतो m अपॉन a जसाच्या तसा. मग राहिलो कोण? a. a म्हणजे एक्सेलरेशन. त्यालाच काय लिहू शकतो? dv बाय dt. आणि dv बाय dt म्हणजे काय? रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. म्हणजे ज्या केस मध्ये प्रेशर झिरो होत आहे, प्रेशर डिपेंड कोणावर करते? फोर्सवर. फोर्सचा फॉर्म्युला मास इनटू एक्सेलरेशन. एक्सेलरेशनचा फॉर्म्युला रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. जर का प्रेशर झिरो होत असेल याचा अर्थ वेलोसिटी झिरो होत आहे. वेलोसिटी झिरो म्हणून एक्सेलरेशन झिरो. एक्सेलरेशन झिरो म्हणून फोर्स झिरो आणि फोर्स झिरो म्हणून प्रेशर झिरो. म्हणजे हे लिंक जर का लावत गेलो तर कुठं अजून पोहोचत आहे? तर वेलोसिटी. म्हणजे कोण झिरो झालं तर वेलोसिटी झिरो झाली आणि वेलोसिटी झिरो झाल्याच्यानं प्रेशरही झिरो झाले. आता वेलोसिटी झिरो झाली याचा नेमका अर्थ काय? आपण शिकताना युनिटचं नाव काय म्हटलेलं? तर कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेस. गॅसेसची कोणती थेअरी? तर कायनेटिक थेअरी. कायनेटिक थेअरी याचा अर्थ पार्टिकल रेस्ट मध्ये की मोशन मध्ये? ऑब्वियसली पार्टिकल कसा असणार आहे? मोशन मध्ये. मोशन मध्ये आहे म्हणजे कोणती एनर्जी आहे? तर आन्सर आहे कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय? हाफ ऑफ m v स्क्वेअर. आता ज्या केस मध्ये प्रेशर झिरो होत आहे याचा अर्थ कोण झिरो होत आहे? वेलोसिटी. वेलोसिटी जर का झिरो झाली तर कायनेटिक एनर्जी किती होत आहे? झिरो होत आहे. कायनेटिक एनर्जी किती होत आहे? तर झिरो होत आहे. असं टेम्परेचर जिथं कायनेटिक एनर्जी झिरो होत आहे. कायनेटिक एनर्जी झिरो का झाली? तर वेलोसिटीच्या. आणि वेलोसिटी झिरो म्हणून कोण झिरो झालं? प्रेशर झिरो. याचा अर्थ या टेम्परेचरवर किंवा या पॉइंटवर एवढं टेम्परेचर दिल्यावर कायनेटिक एनर्जी झिरो झाली म्हणजे पार्टिकल तुमचा रेस्ट मध्ये आहे. परत असं मिनिमम पॉसिबल टेम्परेचर की जिथं पार्टिकल हे रेस्ट मध्ये येतात. पार्टिकल रेस्ट मध्ये येतात म्हणजे त्याची वेलोसिटी झिरो होते. त्या टेम्परेचरला ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचर असं म्हणतात. ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचर. ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचर डेफिनेशन काय होतं मग? द मिनिमम पॉसिबल टेम्परेचर. हे टेम्परेचर कसं आहे? मॅक्सिमम आहे की मिनिमम आहे? झिरोच्या लेफ्ट हँड साइडला म्हणजे नक्कीच मिनिमम आहे. द मिनिमम पॉसिबल टेम्परेचर ऍट विच ऑल द गॅस पार्टिकल. पंतांना शब्द काय म्हटलेला आहे? ऑल द गॅस पार्टिकल. महत्त्वाचा शब्द. ऑल द गॅस पार्टिकल म्हणजे काय? की गॅस कुठलाही असो, ऑक्सिजन असो, हायड्रोजन असो, नायट्रोजन असो, या सगळ्यांसाठी ऑल द गॅस पार्टिकल कम्स टू रेस्ट. The definition: the minimum possible temperature at which all the gas molecules, all the gas particle comes to rest is called as absolute zero temperature. त्या टेम्परेचरला काय म्हटलं जातं? absolute zero temperature. हेच आपली डेफिनेशन आहे की असं टेम्परेचर की ज्या टेम्परेचरवर गॅसची मोमेंट हे झिरो होत आहे त्या टेम्परेचरला काय म्हटलं जातं? absolute zero temperature. ओके. पण ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचर किती आहे? त्या आन्सर आहे -273.15 डिग्री सेल्सिअस. हा एक्सपेरिमेंट कोणा केला? तर विल्यम थॉमसन. ज्याला पुढे काय म्हटलं गेलं? लॉर्ड केल्विन. मग त्याच्या ऑनर मध्ये या स्केलला नाव दिलं झिरो केल्विन किंवा या टेम्परेचरला म्हटलेला झिरो केल्विन टेम्परेचर. म्हणजे या पॉइंटला तुम्ही एक -273.15 डिग्री सेल्सिअस हे म्हणू शकता
किंवा याच पॉइंटला याच टेम्परेचरला तुम्ही 0 केल्विन म्हणू शकता. म्हणजे 0 केल्विन इक्वल टू -273.15 डिग्री सेल्सिअस. मग आता हळूहळू जर का मी टेम्परेचर वाढवत गेलो तर इथची साईड हे हळूहळू -273 पासून 0 चे काय व्हॅल्यू होत आहे, 0 चे काय व्हॅल्यू होत आहे म्हणजे नंबर मोठा होत आहे. जसं जसं हा नंबर मोठा होत 0 चे कडे एक्सटेंड होऊन जाईल तसा तसा हा नंबर मोठा होत जाईल. पण हा नंबर मोठा होत असताना काय होईल, 0 केल्विन वरून 1 केल्विन, 2 केल्विन, 3 केल्विन, 4 केल्विन. पण इथं पोहोचल्यानंतर डिग्री सेल्सिअसच्या स्केलचं -273.15 डिग्री सेल्सिअसचं कन्वर्जन कशावर होत आहे, 0 डिग्री सेल्सिअस पर्यंत. ऍट द सेम टाइम 0 केल्विनचं कन्वर्जन कशावर होणार आहे, तेवढेच नंबर म्हणजे 273.15 म्हणजे 0 डिग्री सेल्सिअस म्हणजे किती केल्विन, तर 273.15 केल्विन. याचा अर्थ डिग्री सेल्सिअसच्या स्केलमध्ये आणि केल्विनच्या स्केलमध्ये ग्रॅज्युएशन हे सारखे असतात, जे आपण सेकंड लेक्चर मध्ये शिकलो की डिग्री सेल्सिअसच्या केल्विनमध्ये जेवढे ग्रॅज्युएशन्स असतात, जेवढे इक्वल पार्ट्स असतात, तेवढेच ग्रॅज्युएशन कोणामध्ये असतात, केल्विनच्या स्केल. जसं जशी सेल्सिअसची स्केल वाढत गेली तशी तशी केल्विनची स्केल वाढत गेली आणि दोघे एकमेकाला इक्विव्हॅलंट. म्हणजे काय लिहू शकतो मी इथं, 0 केल्विन इक्वल टू 273.15 डिग्री -273.15 डिग्री सेल्सिअस किंवा 0 डिग्री सेल्सिअस इक्वल टू 273.15 केल्विन. मग आता हे जे टेम्परेचर भेटलेलं आहे कोणतं, -273.15 डिग्री सेल्सिअस, या टेम्परेचरवर प्रेशर कसं झालं आपलं, तर आन्सर आहे 0 झालं. प्रेशर 0 झालं याचा अर्थ फोर्स 0 झाला. फोर्स 0 झाला म्हणजे व्हेलॉसिटी 0 झाली. व्हेलॉसिटी 0 झाली म्हणजे कायनेटिक एनर्जी 0 झाली. आता कायनेटिक एनर्जी 0 झाली म्हणजे पार्टिकल तुमचे रेस्ट मध्ये आले. मग आता हे जे झालं याचं मिनिमम टेम्परेचर. मिनिमम टेम्परेचर म्हणजे काय की जगातलं याच्यापेक्षा आणखी कमी टेम्परेचर कुठंच नाहीये किंवा असू शकत नाही. स्केल मधलं सगळ्यात कमी टेम्परेचर म्हणजे -273.15 डिग्री सेल्सिअस. म्हणजे कोणतं टेम्परेचर, त्या आन्सर आहे ऍब्सोल्यूट 0 टेम्परेचर. एक लिमिट भेटलेली आपल्याला की या टेम्परेचर पेक्षा अजून टेम्परेचर कमी असू शकत नाही. त्या टेम्परेचरला म्हटलं जाते ऍब्सोल्यूट 0 टेम्परेचर. पण जर का एक्सटेंड करत गेलो तर अप्पर कुठली लिमिट आहे का, तर आन्सर अप्पर लिमिट नाही. सूर्याचं टेम्परेचर हे आतापर्यंत सायंटिफिकली मेजर केलं गेलं. म्हणजे सूर्याचं टेम्परेचर मेजर करू शकतो किंवा इतकं टेम्परेचर असू शकते हे आपण डिटरमाइन करू शकतो, सांगू शकतो. याचा अर्थ वर अप्पर लिमिट नाही पण लोअर लिमिट मात्र. लोअर लिमिट कोणती आहे तर -273.15 डिग्री सेल्सिअस म्हणा किंवा 0 केल्विन म्हणा. आणि या टेम्परेचरला काय नाव दिलं गेलं, ऍब्सोल्यूट 0 टेम्परेचर. कोणती स्केल आहे ते, त्या आन्सर आहे केल्विनची स्केल. हा झाला ऍब्सोल्यूट 0 टेम्परेचरचा पूर्ण कन्सेप्ट. ऍक्च्युअली डिपेंड कोणावर करते तर आयडियल गॅस इक्वेशन. आयडियल गॅस इक्वेशन 3 पॅरामीटर डिपेंड करतात. 3 पॅरामीटर कुठले कुठले, प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर. त्या तिघांमधलं रिलेशन जर का दिलं तर PV इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द T. परत PV इक्वल टू R into T 1 मोल साठी. n मोल म्हटलं तर इथे स्मॉल n दिलं, स्मॉल n डिवाइडेड बाय मोल. परत फ्रॉम आयडियल गॅस इक्वेशन PV इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द T फॉर कॉन्स्टंट व्हॉल्यूम. V जर का कॉन्स्टंट ठेवला त्या केस मध्ये P इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द T. आणि या P इज डायरेक्टली प्रोपोर्शनल T या रिलेशन वर एक एक्सपेरिमेंट परफॉर्म केला. वेगवेगळे गॅस घेतले. या केस मध्ये प्रेशर आणि टेम्परेचर एकामेकाला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. जसं जसं मी टेम्परेचर कमी कमी करत जाईल तसं तसं प्रेशरही कमी कमी होईल. पण असा एक पॉइंट येते की टेम्परेचर जर का अजून मी त्या पॉइंट पेक्षा कमी केलं तर गॅस हा लिक्विड मध्ये कन्वर्ट होत आहे. गॅस हा लिक्विड मध्ये कन्वर्ट होत आहे तर आपण गॅसचा अभ्यास करू शकत नाही. त्याच्याच्यानं आपण तो पॉइंट इथंच सोडून दिला. मग दुसरा गॅस येतो. दुसऱ्या गॅससाठी अभ्यास करायचा प्रयत्न केला. त्याचे नेचर एकसारखं. बघ असं लक्षात आलं की दोघांचे नेचर एकसारखं आहे. काहून बघा आपण डॉटेड लाईन मागे एक्सटेंड करायचा प्रयत्न करू.
मग दोघांचे लाईन त्या पॉइंट पासून मागे एक्सटेंड करायचा प्रयत्न केला तर असं लक्षात आलं की दोन्ही लाईन सारख्या टेम्परेचरवर भेटत आहेत आणि ते टेम्परेचर किती होतं स्केलवरचं तर -273.15 डिग्री सेल्सिअस की असं टेम्परेचर किंवा इतका कमी टेम्परेचर की जिथं प्रेशर किती होत आहे 0 होतं प्रेशर 0 झालं याचा अर्थ फोर्स 0 झाला व्हेलॉसिटी 0 झाली व्हेलॉसिटी 0 झाली म्हणजे कायनेटिक एनर्जी 0 झाली आणि कायनेटिक एनर्जी 0 झाली म्हणजे पार्टिकल आपला रेस मध्ये असेल याचा अर्थ प्रेशर एक्सर्ट करू शकत नाही याच्यापेक्षा अजून कमी टेम्परेचरवर आपण जाऊ शकत नाही हे सगळ्यात मिनिमम टेम्परेचर युनिव्हर्स मधलं वर्ल्ड मधलं किंवा मिनिमम टेम्परेचरची स्केल आहे याच्यापेक्षा टेम्परेचर कमी नसते अप्पर लिमिट नाही पण लोअर लिमिट हे ऍब्सोल्यूट 0 टेम्परेचर म्हणून काउंट करायचं यात काही प्रॉब्लेम असला तर कमेंट मध्ये नक्की नोट करा म्हणजे जेणेकरून मला लक्षात येईल किंवा नेमका प्रॉब्लेम काय समजलं काय नाही समजलं याच्या पुढच्या टॉपिक पुढच्या लेक्चर मध्ये मोल्स म्हणजे काय अवोगाड्रो नंबर म्हणजे काय हे एक्सप्लेन करा थँक्यू